नमस्कार, मी समृद्धी आणि स्वागत आहे माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडा खास आहे कारण आजपासून सुरू होत आहेत मार्गशीर्ष महिन्यातले पवित्र गुरुवार. लहानपणापासूनच आमच्या घरात हे दिवस खूप प्रेमाने मनापासून साजरे केले जातात आणि तीच ऊब, तेच डिवोशन आज मी तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी घरातली शांतता, देवासमोर पेटलेला छोटासा दिवा आणि आईची पूजेची तयारी, हे सगळं पाहिलं की खूप वेगळाच भाव मनात येतो. आई छान रांगोळी काढते, गंध तयार करते, देवाचं स्थान स्वच्छ करते आणि तो प्रत्येक छोटासा क्षण भरपूर पॉझिटिव्हिटी देऊन जातो. मार्गशीर्ष महिन्यातला एक आनंद म्हणजे घट बसवणं. आई इतक्या प्रेमाने घट सजवते. तांदूळ, हळद, कुंकू, फुले, वेणी, जणू देवासाठी सगळं आतून येणाऱ्या भक्तीने लावत असते. मी फक्त त्या सगळ्याचं सौंदर्य अनुभवत उभी राहते. मार्गशीर्ष म्हटलं की आपल्याकडे लक्ष्मी मातेला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्याकडे असं म्हणतात ना की या महिन्यात श्री लक्ष्मीची कृपा घरावर राहावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, घरात पैसा, शांती आणि समाधान नांदावं, म्हणून खूप जण या दिवशी श्री महालक्ष्मींचं व्रत करतात. आई नेहमी सांगते, मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, फक्त श्रद्धा आणि प्रेम असलं की झालं. आणि खरंच असं वाटतं की देव आपलं ऐकतो. या दिवशी देवीलाही नवीन वस्त्र, फुले आणि गंधांनी सजवलं जातं. एक छोटासा दिवा पेटतो आणि घरभर एकदम शांत, पवित्र वातावरण पसरतं. कधी कधी आपण आपोआपच शांत होतो, म्हणून त्या दिव्याच्या प्रकाशात सगळ्या चिंता विरून जातात. पूजा साधी असते, पण मनापासून केली की ती खूप मोठी वाटते. आई प्रत्येक गोष्ट अगदी नीट, व्यवस्थित करते आणि मी तिच्याकडून कित्येक गोष्टी शिकते. देवाला नैवेद्य ठेवणं, प्रसाद बनवणं, ही छोटी छोटी कामं करणं आपल्याला घराच्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. मार्गशीर्ष महिना हा दत्तात्रय प्रभूंचा महिना म्हणूनही ओळखला जातो. या काळात गुरुवारांचा उपवास करणं, देवीची पूजा करणं, दिवा पेटवणं सगळंच शुभ मानलं जातं. खूप लोक या दिवशी शांत बसून मंत्र म्हणतात. काही जण वृद्ध मातोश्रींच्या कथा ऐकतात आणि घरात एक वेगळीच शांती निर्माण होते. हा आमच्या घरी साजरा केलेला पहिला मार्गशीर्ष गुरुवार. तो तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद झाला. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपल्या संस्कृतीचे, आपल्या घराच्या उबदार आठवणींचे व्हिडिओ मी पुढेही आणत राहीन. तोपर्यंत तुमच्या घरातही लक्ष्मी मातेची कृपा, शांतता आणि आनंद कायम राहू. भेटू लवकरच.